ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. नमस्कार, आम्ही ग्रुप शिलेदार. नमस्कार, मी घेऊन आलेलो आहे म्हणजेच आमचा ग्रुप शिलेदार घेऊन आला आहे महाराष्ट्राचा इतिहास स्वराज्याचा इतिहास, आपल्या महाराष्ट्राच्या लढाईचा. आणि हे दाखवण्यासाठी आम्ही बनवलेला आहे किल्ला तोरणा. हा किल्ला बनवण्यामागचे कारण म्हणजे ह्या किल्ल्यातला लाभलेला इतिहास. हा किल्ला आपल्या स्वराज्याचा पहिला किल्ला, म्हणूनच हा आपल्या महाराष्ट्राच्या लढाईचा, महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या झुंजावाताचा एक महत्त्वाचं लक्षण आहे. आता आम्ही तोरणा किल्ला का बनवला हे सांगण्यासाठी माझा ग्रुप शिलेदार मधलाच एक पार्टनर सर्वज्ञ हांडे येत आहे. आम्ही तोरणा किल्ला का बनवला हे सांगायला. We have chosen the Torna Fort because it was the first fort captured by the Shivaji Maharaj at the age of 16 and the marking of the starting of the Marathian Empire, and it is the highest hill fort in our district Pune. The Torna Fort is that elevated height at the 1403 meter at the elevation. बांधले शिवबानी तोरण जिंकुनी तोरण 4603 अशा तब्बल 4603 फूट अशा तब्बल उंचीवर असलेला हा आपला तोरणा किल्ला महाराष्ट्राचा अभिमानच. ह्या अशा उंचीवर असलेल्या किल्ल्याला इतिहासही ह्याच उंचीचा आहे. त्यामुळे सर्वज्ञांनी माहिती सांगितली, परंतु इतक्यात ही माहिती संपणार नाही. म्हणून ह्या किल्ल्याची अजून थोडीशी माहिती सांगण्यासाठी आता आमच्या शिलेदार ग्रुप मधला शार्दुल हांडे अजून काही माहिती सांगेल. Torna Fort has been part of the Maratha Empire from 1646. It is the unconquerable and defensive masterpiece. I am saying this because of its unique geographical position. The Maharaj believed that there was a huge treasury at the Torna Fort. There is one bridge which connects the Raigad and Torna Fort together. तोरणा ह्या आपल्या किल्ल्याला दोन मुख्य द्वार आहेत. त्याचे नाव आहे एक कोठी दरवाजा आणि दुसरा म्हणजे बिनी दरवाजा. तसेच याला दोन मुख्य माची आहेत, एक म्हणजे झुंजार माची व बुधला माची. ह्या किल्ल्यावरून उभं राहता आपल्याला निसर्ग असे विहंगमय असे दृश्य दिसते. ह्या किल्ल्याला दोन माच्या नसून अनेक माच्या आहेत, पण ह्या दोन माच्या अतिशय प्रसिद्ध व मेन किल्ल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या माच्या आहेत. येथे आपल्या किल्ल्याचे मुख्य द्वार कोठीद्वार व बिनीद्वार. तेथेच शेजारी एक असा विशाळ बुरुज ज्याचे नाव आहे हत्तीमाळ बुरुज. तेथेच खाली एक शिमला दरवाजा आहे जो की ह्या बुरुजाच्या प्रवेशाला मदत करतो व अनेक अशा तोरणा किल्ल्याला राजकारणी हत्तीमाळ बुरुजाच्या पायथ्याशी असणारा हा चिल्ला दरवाजा तोरणा किल्ल्याला अतिशय असा राजकारणी आकार देतो. तसेच पुढे आल्यास आपल्याला वाळंजाई दरवाजा मिळतो जो की एक तोरणा किल्ल्याचाच मुख्य द्वार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आपल्याला चित्ता दरवाजा पाहण्यास मिळतो, तोही तोरणा किल्ल्याला एक महत्त्वाचे असे राजकारणी आकार देतो. त्यानंतर तोरणा किल्ल्याच्या मागच्या बाजूचे विशाळपण म्हणजेच तोरणा किल्ल्याचे विशाळपण दाखवण्यासाठी आपल्याकडे विशाळ टोक हे अतिशय विशाळ रूप घेऊन उभे आहे. तसेच त्याच्या बाजूला घोडेजिन टोक सुद्धा आहे. आणि शेवट म्हणजे आपल्या तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूला रडतोंडी बुरुज. दुश्मनांना अतिशय रडकुंडीला आणणारा हा बुरुज चढायला अतिशय अवघड व राजकारणाच्या आकाराने अतिशय महान. ह्याची महानता म्हणजे हा बुरुज रायगड किल्ल्याच्या जाणाऱ्या मार्गाची सुरुवात आणि इथूनच आपल्या तोरणा किल्ला ते रायगड किल्ल्याचा प्रवास सुरू होतो. म्हणूनच ह्या किल्ल्याचे रडतोंडी बुरुज हे नाव पडण्यामागचे इतिहास अतिशय रहस्यमय आहे. असा हा आपला तोरणा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या, महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या, महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान व महाराष्ट्राच्या इतिहासाच्या नोंदीमध्ये राहणारा हा अतिशय अफाट असा तोरणा किल्ला. श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी.